नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 83व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण ती विरहिणी बघितली. त्या विरहिणीचंच आणखी एक अतिशय भिडणारं असं रूप आपण या पुढच्या पदामध्ये बघणार आहोत. आपल्याला आठवत असेल साहिर लुधियानवींचं ते लागा चुनरी में दाग फार प्रसिद्ध गाणं होतं. तर त्या गाण्यामध्ये जसं ती स्त्री असं म्हणते की वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, त्या तऱ्हेचीच काहीशी अभिव्यक्ती या 226व्याही पदामध्ये आपल्याला दिसून येते. कदाचित साहिर लुधियानवींनाही कबीरांवरूनच ही कल्पना सुचली असेल. तर ऐका पद 226 हिंदीतून. मैं सासरे पिव गौहोन आई, साई संगी साध नहीं पूगी, गयो जीवन सुपुणा की नाई, गयो जीवन सुपिणा की नाई, पंच जना मिली मंडप छायो, तीन जना मिली लगन लिगाई, सखी सहेली मंगल गावे, सुख दुख माथे हल्दी चढ़ाई, नाना रंग भांवरी फेरी, गांठी जोरी बाबय पतिताई, पूरी सुहाग भयो बिन दूल्हा, चौक के रंगी धर्यो सगो भाई, अपने पुरुष मुख कबहू न देखो, सती होत समझी समझाई, कहे कबीर हूँ सर रच मरी हूँ, तीरों कंत ते तूर बजाई. विलक्षण जीवाला भिडेल असं पद आहे. बघा मराठीतून. मी सासरी आले घेऊन प्रियपती मिलनास, सरले स्वप्नास यौवन, अजून ना साईशी भेट, पाचांनी केला मंडप अन लिहिले लग्न तिघांनी, पाचांनी केला मंडप अन लिहिले लग्न तिघांनी, सख्या मैत्रिणींची गाणी, सुख दुःख हळद उटणी करुनी, गाठ बांधिली बाबांनी, पतीशी रंगीत फेरे करहुनी, सज्ज मला केले बंधूंनी, वर्ण बोवल्यावरी चढवुनी, स्वपती दर्शनाविना पहा मी होऊन गेले सती, स्वपती दर्शनाविना पहा मी होऊन गेले सती, कांतांनी फुंकिता तुतारी, शिर कबीरा तळहाती, सासरी आले. या पदामध्ये ते जे गौहनी आई असं एक एक्सप्रेशन येतं. त्याचा संदर्भ असा की पूर्वी लहानपणी लग्न व्हायची आणि मग मुलगी वयात आली, उपवर झाली की मग तिला सासरी पाठवणी केली जायची तिची. तर उत्तर हिंदुस्थानामध्ये त्या विधीला, अशा पाठवणीच्या विधीला
गौना असं म्हणतात, गौना. तर इथे ही नववधू म्हणते की मिलनाच्या उत्सुकतेने मी सासरी आले. बघा, पदामध्ये सगळी लग्न समारंभाची विगतवार वर्णनं येतात. पण हे लग्न असं लागलं की नुसता हस्तमिलाप परिणय झाला, पण पतीशी भेट किंवा परिचय झाली नाही. बघा, मंडप घालणं, मंगलगीत गाणं, हळद लागणं, बोल्यावरती चढणं, फेरे घेणं, हे सगळे उपचार इथे अगदी समर्पकपणे योजले गेलेत. पाचांनी केलेला मंडप म्हणजे पंचमहाभूतांनी घडवलेला देह आणि त्रिगुणांच्या मेळानुसार लग्न कधी, कुणाशी, कसं होणार हे ठरणार. मग नववधूच्या देहावरती सुखदुःखाचं विलेपन म्हणजे हळद ओढणं लागलं. पण हे सारं घडूनही ही नववधू तशीच आर्त, पर्युत्सुक राहिली, कारण सरले स्वप्नासम यौवन तरी अजून ना साईंशी भेट. लग्नविधीने गाठ बांधली आहे, पण भेट झालेली नाही. आणि तरीही ही वधू पूर्ण समर्पिता आता सौभाग्यवती झालेली आहे. तर सौभाग्यवती होणं याचाच अर्थ एकनिष्ठ होणं, सतीपदाला पोचणं. तशी ही कबीरांची आत्मरूपी वधू परमात्मा समर्पित होऊन मिलनाच्या ओढीने स्वचा होम करायला तयार आहे. सती जाणं म्हणजे पूर्ण स्ववरचं जे काय प्रेम असेल ते संपवून समर्पण करणं, देह ममता सोडणं, हे सती जाणे एवढंच दुर्घट काम आहे. या अर्थाने कबीरांच्या बऱ्याच पदामध्ये ही प्रतिमा येते. ही नववधू तेही करायला सिद्ध झाली. कांतांनी फुंकिता तुतारी म्हणजे फक्त येण्याची सूचना मिळाली आणि तेव्हाच ती पूर्णपणे समर्पित होऊन गेली. असं मनाने सती होणं याचाच अर्थ सर्व लौकिक आशा, नातीगोती, सुख, उपभोग या सगळ्यांचं आकर्षण किंवा काही लोभच न उरणं. असं अनन्य शरण होणं म्हणजे मनाने इतर सगळ्याची विरक्ती येणं किंवा सती होणं. राग, लोभ, लौकिक संबंध या सगळ्यांना तिलांजली देता आली तरच रामरूपाशी योग जुळून येतो. रामदासही म्हणतात ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अशी देहाची क्षिती न उरणं म्हणजे सती होणं. तर असं संपूर्ण समर्पण म्हणजे काय हे आणखीन स्पष्ट करण्यासाठी पुढच्या पदामध्ये बघा कबीर काय म्हणतात. बरोबर वाचताना आपल्याला असं वाटतं की केवढा आतताईपणा, पण त्याचा जो इंगित अर्थ आहे तो वेगळाच आहे. बघा पद 227 हिंदीतून. धीरे धीरे खइयो अनत न जइबो, धीरे धीरे खइबो अनत न जइबो, राम 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 रमी रहियो. पहली खाई
आई माई, पीछे खेहूं सगो जवाई, खाया देवर खाया जेठ, सब खाया सुसर का पेट, खाया सब पटन का लोग, कहे कबीर तब पाया जोग. बघा मराठीतून पद 227. संपव सावकाश खाऊन नको अन्य साधन. संपव सावकाश खाऊन नको अन्य साधन. तू राम 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 म्हण केवळ रामातच रमून. खाई प्रथम तू आई अन खा अखेरीस जावई. सान थोर खा धीर आणि मग सासऱ्यास पचवी. फस्त कर नगरीचे सारे तरीच कवीरा योग जुळे. संग सोडायचा म्हणजे काय, कशा कशाचा संग सोडायचा याची व्याख्या करत हे पद. की अगदी जन्माला आलो ते जन्मदाते आई बापही माझे नाहीत, निमित्त मात्र आहेत. यथा काष्ठमच काष्ठमच आपण एका परिवारामध्ये जमलो आहोत. ह्याची जाणीव मनामध्ये जागती ठेवणं हे किती कठीण आहे. आपल्याला काही कुणी दुसऱ्या व्यक्तीने काढण्या काढून बांधलेलं नसतं. आपणच आपल्या भोवतीच्या नात्यागोत्यांच्या सुखदुःखाच्या जंजाळामध्ये व्यग्र असतो. त्या सगळ्यातनं मन काढून घेणं अजिबात सोपं नाही. सर्व नाती एका परमेश्वरामध्ये पाहणं म्हणजे त्वमेव माता पिता त्वमेव हे समजणं. तसं त्वमेव माता तर आपण रोज पूजेच्या वेळी म्हणतो, पण मग रोज व्यवहारामध्ये मात्र माझं तुझं आपपरभेद करतच राहतो. जीवाचे लागेबांध हे आपणच घट्ट आपल्या भोवती वेटाळून घेतलेले असतात. म्हणून हे भजन ओठात आलं तरी पोटात येत नाही, पोटातून येत नाही. आई जावई भाऊ दीर वडील सासू सासरे मित्रमैत्रिणी असे किती संबंध आपल्यासोबत आयुष्यभर असतात. त्यातले कुणीही खरं तर जन्मजात आपले नसतात. अगदी आई वडील देखील कर्मदत्त नातीच आहेत. माणूस जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो हा विचारही आपल्याला दुस्सह होतो. त्यामुळे ही मायानगरी फस्त करण्याची कबीरांची सांगवी आपल्याला अतिशय आतताई वाटते. पण योग मार्गावरती पाऊल ठेवायचं, रामभजनामध्ये तल्लीन व्हायचं तर हे सगळे माईक पाश मनाने संपून जायला हवेत. हा कबीराचा संदेश आहे. या पदात सर्व नाती माईक असतात हे कबीर बिंबवतात. आपण बोध घेणार का? आज इथेच थांबूया. नमस्कार.